तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या लेसनमधील काही इम्पॉर्टंट पॉइंट अभ्यासणार आहोत. तर चला, पहिलाच पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली. त्याने त्या वस्तूचे वर्गीवारी 3 गटामध्ये केली. एक आहे दगडाची हत्यारं, त्याला अश्मयुग असे म्हणतात. दुसरे आहे तांब्याची हत्यारं आणि इतर वस्तू, त्याला ताम्रयुग असे म्हणतात. आणि तिसरं आहे लोखंडाची हत्यारं आणि इतर वस्तू, त्याला लोहयुग असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी त्यानुसार म्हणजेच थॉम्सन यांच्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावं कालखंडांना दिली गेली. त्यामुळे सर्वसाधारणपणे अशी एक समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय. प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आलेला पहिला धातू आहे. सोने निसर्गतः अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारं, अवजारं बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता. सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारं, अवजारे बनवता येणं शक्य झाले. तो धातू म्हणजे तांबे. ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ताम्रयुगाचा काळ हा नव्या नव्या शोधाचा आणि वेगाने होणाऱ्या बदलाचा होता. याच काळात लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाक. हे सर्वसाधारणपणे मान्य केले जाते की चाकाचा उपयोग मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तीने सर्वप्रथम केला. वाहनासाठी चाकाचा उपयोग त्यानंतर काही काळाने सुरू झाला असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचे, ताम्रयुगातच चाकाचा शोध लागलाय.